हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे महाराष्ट्र कारागृह विभाग, महाराष्ट्र प्रिझन डिपार्टमेंटच्या एक्झाम बद्दलची मित्रांनो महत्वाची अपडेट आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज असतात, एक्झाम रिलेटेड जे काही अपडेट असतात, ते सर्व अपडेट सर्वात आधी आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केले जातात. तर मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा आहे अशा स्टुडंटला मित्रांनो जॉब गायडन्स पण प्रोव्हाइड केलं जातं. याच्या रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिला त्यावरती मेसेज करू शकता. तर मित्रांनो, ही अपडेट काय आहे महाराष्ट्र कारागृह विभागाची, मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दोन पार्ट मध्ये एक्झाम होणार होती. एक नॉन टेक्निकलची जी की नॉन फार्मा सिलेबस वरती एक्झाम होती, त्यामध्ये ज्या स्टुडंटने क्वालिफाय केलंय तर मित्रांनो त्या स्टुडंटचे आता हॉल तिकीट आलेले आहेत. तर मित्रांनो, तुमची जी एक्झाम आहे ती किती तारखेला होईल आणि तुमचे हॉल तिकीट मित्रांनो आता अवेलेबल असणार आहेत. तर मित्रांनो, इथे नोटिफिकेशन डाउनलोड करून मी तुम्हाला सांगणार आहे की हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, एक्झाम डेट काय असणार आहे. ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. ही कधी आलेले मित्रांनो, कालच्या डेट मध्ये हा नोटिफिकेशन आलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कारागीर विभाग भरती. आता तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो ही प्रोसेस फॉलो करावी लागेल. त्याच्यामध्ये ऑफिशियल साईटवर यायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे लॉग इन मध्ये जायचंय. तिथे तुमचं युजर आयडी पासवर्ड मेन्शन करायचं. युजर आयडी पासवर्ड तुमच्याकडे नसेल, फॉरवर्ड पासवर्ड करून तुम्ही हे इंटर करू शकता. नंतर कॅप्चा इथे ऍड करणार. त्याच्यानंतर लॉग इन, पोस्ट सिलेक्शन, ऍक्शन आणि लास्टला तुमचं तिथे ऍडमिट कार्ड भेटणार आहे. त्यामध्ये तुमचं एक्झाम सेंटर वगैरे या सर्व डिटेल असणार आहेत. तर मित्रांनो, आता आपली फार्मसीची एक्झाम डेट काय असणार आहे तर ह्याच्यामध्ये जे शेड्यूल दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघू शकता आपली जी फार्मसीची म्हणजेच कंपाऊंडर यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ह्याची जी एक्झाम होणार आहे मित्रांनो ती कधी होणार आहे, 31 जानेवारी 2025. म्हणजे 31 जानेवारी 2025 ला तुमची कंपाऊंडर म्हणजे फार्मसीची एक्झाम तिथे असणार आहे. आणि कोणत्या शिफ्ट मध्ये असणार आहे मित्रांनो, सर्वांची ही एक्झाम कोणत्या फर्स्ट शिफ्ट मध्ये असणार आहे. ते म्हणजे मॉर्निंगची शिफ्ट टाइम काय असेल 9 ते 10. म्हणजे तुम्हाला 1 आवर यासाठी टाइम भेटणार आहे. आणि मित्रांनो, कंपाऊंडर साठी जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत जे की सेकंड राऊंड साठी आहेत, तांत्रिक परीक्षेसाठी आहे, तर त्याच्यामध्ये मित्रांनो टोटल स्टुडंट आहेत 4082. तर मित्रांनो 4082 जे स्टुडंट आहेत सर्व वेट करत होते की कारागार विभागाची जी टेक्निकल एक्झाम आहे ती कधी होणार आहे. तर मित्रांनो, आता तुमच्याकडे खूप कमी दिवस राहिलेत. कमी म्हणजे फक्त 8 दिवस राहिलेले. तर त्यामध्ये तुम्ही मित्रांनो टीसीएस पॅटर्न जे झालेले जे पेपर आहेत ते व्यवस्थित रीड करा, त्यांची चांगली प्रॅक्टिस करा आणि मित्रांनो चांगला स्कोर घ्या. आणि तुमच्या एक्झाम साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि फार्माकोव्हिजिलन्स बॅचला जर जॉईन करायचं असेल तर व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट नक्की करा. थँक्यू.